नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 15 मे 2025 करताचा संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे गुरुवारचा आहे. विश्वावसु नाम संवत्सर आहे. सूर्याचं उत्तरायण चालू आहे. ग्रीष्म ऋतू आहे. वैशाख महिन्याच्या कृष्ण पक्षाची तृतीया आहे. नक्षत्र ज्येष्ठ आहे. योग शिव आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो वनी आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो विष्टी आहे. आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल सकाळी 9:04 ते 10:44 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 11:59 ते 12:47 असणार आहे. गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल दुपारी 2:02 ते 3:42 आणि यमगंड काळ पहाटे 5:42 ते 7:25 असणार आहे. राहू काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र वृश्चिक राशीमध्ये भ्रमण करणार आहे. दुपारी 2:08 हा चंद्र धनु राशीमध्ये भ्रमण करेल. हा चंद्र गुरु बरोबर प्रतियोग करणार आहे आणि शनी आणि नेपच्यून बरोबर केंद्र योग सुद्धा करणार आहे. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचं राशीफळ का असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेषरास. मेष राशीच्या 8व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दुपारी 2:08 हा चंद्र तुमच्या भाग्यस्थानात भ्रमण करेल आणि तृतीयातल्या गुरुबरोबर प्रतियोग करेल आणि व्ययातल्या शुक्र आणि व्ययातल्या शनी आणि नेपच्यून बरोबर हा चंद्र केंद्रयोग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी सकाळपर्यंतच्या दुपारपर्यंत कुठल्याही प्रकारची महत्त्वपूर्ण कामं हाती घेऊ नका. थोडंसं आरोग्याकडे लक्ष द्या. मात्र दुपारनंतरचा कालावधी हा तुमच्यासाठी अतिशय शुभफलदायी राहील. तुमचा मूड, कॉन्फिडन्स, एनर्जी अतिशय चांगल्या प्रकारचे दिसून येईल. फिरणं वगैरे जास्त प्रवास योग जास्त संभवता. मात्र स्वतःच्या आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. दुपारनंतरच्या कालावधीमध्ये कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ नका. दिवस संध्याकाळनंतरचा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या 7व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दुपारी 2:08 हा चंद्र तुमच्या 8व्या स्थानात भ्रमण करेल. विद्यातील गुरुबरोबर हा चंद्र प्रतियोग करेल. लाभातल्या शनी आणि नेपच्यून बरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. दिवसभरातले महत्त्वपूर्ण कामं दुपारच्या आधी जर का केली तर ती पूर्ण होताना दिसतील. तुमचे अंदाजसुद्धा बरोबर येतील. मात्र दुपारनंतरच्या कालावधीमध्ये आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास डोकं वर करू शकतील. याचप्रमाणे कुठल्याही नवीन कामाची सुरुवात करू नका. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या 6व्या स्थानात चंद्राचा भ्रमण आहे. दुपारी 2:08 हा चंद्र तुमच्या 7म स्थानात भ्रमण करेल आणि तुमच्याच राशीतल्या गुरुबरोबर हा चंद्र प्रतियोग करेल आणि लाभातल्या शनी आणि नेपच्यून बरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून दुपारपर्यंतच्या कालावधीमध्ये कुठल्याही प्रकारची महत्त्वपूर्ण कामं हाती घेऊ नका. थोडंसं आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. दुपारनंतरच्या कालावधीमध्ये वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुधारतील. अर्थात वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीच्या 5म स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दुपारी 2:08 हा चंद्र तुमच्या 6ष्ठ स्थानात भ्रमण करेल. व्ययातला गुरुबरोबर हा चंद्र प्रतियोग करेल आणि भाग्यातला शनी आणि नेपच्यून बरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवसभराची जी काही महत्त्वपूर्ण कामं आहे ती दुपारपर्यंतच्या कालावधीमध्ये पूर्ण करून घ्या. ती सहजपणे पूर्ण होताना दिसतील. भाग्याची साथसुद्धा उत्तम प्रकारे लाभेल. जर का तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर काही चांगले लाभसुद्धा संभवतात. मात्र दुपारनंतरच्या कालावधीमध्ये
आरोग्याकडे लक्ष देणं अत्यंत आवश्यक राहील. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले छोटे मोठे स्ट्रेस टेन्शन दिसून येऊ शकतील. दुपारनंतरचा कालावधी तुमच्यासाठी अशुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास. सिंह राशीच्या चतुर्थ स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दुपारी 2:08 हा चंद्र तुमच्या पंचम स्थानात भ्रमण करेल. लाभातल्या गुरुबरोबर हा चंद्र प्रतियोग करेल आणि अष्टमातल्या शनी आणि नेपच्यून बरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुधारतील. दुपारनंतरच्या कालावधीमध्ये तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह राहाल. खास करून जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल दोघांमध्ये नातेसंबंध सुधारतील. गर्भवती महिन्यांनी मात्र स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. खर्चावर थोडंसं नियंत्रण राखणं महत्त्वपूर्ण राहील. दिवस तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास. कन्या राशीच्या तृतीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दुपारी 2:08 हा चंद्र तुमच्या चतुर्थात भ्रमण करेल. दशमातल्या गुरुबरोबर हा चंद्र प्रतियोग करेल आणि सप्तमातल्या शनी नेपच्यून बरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. दुपारपर्यंतच्या कालावधीमध्ये तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह राहाल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे कल राहील. फिरणं वगैरे होईल आणि तुमची कामंसुद्धा पूर्ण होताना दिसेल. तुमचा कॉन्फिडन्स चांगला दिसून येईल. दुपारनंतरच्या कालावधीमध्ये तुम्ही घरात राहणं पसंत कराल, आराम करणं पसंत कराल. मात्र घरातल्या व्यक्तींवर थोड्याफार प्रमाणात वादविवाद होऊ शकतील. काळजी घ्या. दिवस मात्र तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे तुळ रास. तुळ राशीच्या द्वितीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दुपारी 2:08 हा चंद्र तुमच्या तृतीय स्थानात भ्रमण करेल आणि भाग्यातल्या गुरुबरोबर प्रतियोग करेल आणि षष्ठातल्या शनी नेपच्यून बरोबर हा चंद्र केंद्र करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. दुपारपर्यंतच्या कालावधीमध्ये थोडंसं तुमच्या आर्थिक गोष्टीवरती लक्ष द्या. खर्चावरती नियंत्रण ठेवा. अर्थात तुम्हाला काही चांगले लाभ मिळू शकतील. दुपारनंतरच्या कालावधीमध्ये तुमचं फिरणं वगैरे जे असेल मग तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह राहाल. मात्र कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ नका. दिवस तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. दुपारी 2:08 हा चंद्र तुमच्या द्वितीय स्थानात भ्रमण करेल. अष्टमातल्या गुरुबरोबर हा चंद्र प्रतियोग करेल आणि पंचमातल्या शनी नेपच्यून बरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी जी काही महत्त्वपूर्ण कामं आहेत ती दुपारपर्यंतच्या कालावधीमध्ये करून घ्या. ती सहजपणे पूर्ण होताना दिसेल. दुपारनंतरच्या कालावधीमध्ये आर्थिक व्यवहारासंदर्भात काळजी घ्या. खर्चावरती नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास. धनुराशीच्या व्ययस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दुपारी 2:08 हा चंद्र तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करेल. चतुर्थातील शनी नेपच्यून बरोबर हा चंद्र केंद्र करेल आणि सप्तमातल्या गुरुबरोबर हा चंद्र प्रतियोगसुद्धा करणार आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी दुपारपर्यंतच्या कालावधीमध्ये कुठल्याही प्रकारची महत्त्वपूर्ण कामं हाती घेऊ नका. दुपारनंतरच्या कालावधीमध्ये मात्र तुमचा कॉन्फिडन्स जबरदस्त दिसून येईल. जी कामं हाती घ्याल ती पूर्ण होताना दिसतील. मात्र घरातल्या व्यक्तींबरोबर छोट्या मोठ्या कारणामुळे खटके उडू शकतील. काळजी घ्या. यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास. मकर राशीच्या लाभस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तृतीयातल्या शनी नेपच्यून बरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल आणि तुमच्या षष्ठातल्या गुरुबरोबर हा चंद्र प्रतियोग करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. दिवसभरातले महत्त्वपूर्ण कामं दुपारच्या आधी करून घ्या. त्या दरम्यान तुम्हाला काही चांगले लाभ मिळू शकतील. तुमची कामंसुद्धा मार्गी लागू शकते. मात्र दुपारनंतरच्या कालावधीमध्ये स्ट्रेस, टेन्शन, फ्रस्ट्रेशन हे जास्तच प्रमाणात जाणवेल. खास करून वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे सुद्धा थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभरास. कुंभराशीच्या 10व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दुपारी 2:08 हा चंद्र तुमच्या लाभ स्थानात भ्रमण करेल. पंचमातल्या गुरुबरोबर हा चंद्र प्रतियोग करेल आणि द्वितीयातल्या शनी नेपच्यून बरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजचा दिवसात जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या ठिकाणी तुमच्या कामाची वाहवा होईल. तुमच्या कामाबद्दल चांगल्या प्रमाणात बोललं जाईल. वरिष्ठ आणि सहकार्याकडून तुम्हाला चांगली मदत मिळू शकेल. दुपारनंतरच्या कालावधीमध्ये आर्थिक गोष्टीवरती थोडंसं लक्ष द्या. खर्चावरती नियंत्रण ठेवा.
दिवस मात्र तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास. मीन राशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दुपारी 2:08 हा चंद्र तुमच्या दशम स्थानात भ्रमण करेल. तुमच्याच राशीतल्या शुक्र आणि नेपच्यून बरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल आणि चतुर्थातल्या गुरुबरोबर हा चंद्र प्रतियोग करेल. दिवसभरातली महत्त्वपूर्ण कामं दुपारच्या आधी केली तर ती अगदी सहजपणे पूर्ण होताना दिसेल. भाग्याची साथ सुद्धा उत्तम प्रकारे लाभेल. जी कामं हाती घ्याल ती पूर्ण होताना दिसतील. दुपारनंतरच्या कालावधीमध्ये कार्यक्षेत्रासंदर्भात थोडी काळजी घेणं गरजेचं राहील. कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय कार्यक्षेत्राच्या संदर्भात घेऊ नका. दिवस मात्र तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 15 मे 2025 करताचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.